बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म का स्वीकारला? जाती व्यवस्थेच्या विरोधात ना. बाबासाहेबांनी हिंदू धर्म का सोडला? जाती व्यवस्थेच्या विरोधात ना. हिंदू धर्मामध्ये जाती व्यवस्था होती. जाती व्यवस्थेबरोबर जातीमध्ये उच्च नीच असे वर्गवारी होती आणि अशा प्रकारची वर्गवारी असल्यामुळे बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडला आणि बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म स्वीकारला. बुद्धाचा धम्म का स्वीकारला? बुद्धाच्या धम्मामध्ये कुठल्याही प्रकारची जाती व्यवस्था नाही म्हणून. मग आता भारताची जनगणना झाल्यानंतर बौद्ध धर्म सांगणाऱ्या ज्यांनी बौद्ध धर्म सांगितलं त्या बौद्ध धर्माच्या रकान्याच्या समोर अनेक प्रकारच्या जाती कशा काय निर्माण झाल्या? म्हणजे मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मी जर समजा बुद्ध धम्माचा प्रचार करत आहो किंवा बुद्ध धम्माविषयी कुठं भाषण देत आहे आणि मी जर उपस्थित लोकांना सांगितलं की भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये कुठल्याही प्रकारची जाती व्यवस्था नाही आणि एखादा माणूस जर उभा राहिला आणि त्याने म्हणलं की रावसाहेब तुम्ही एवढी चुकीची माहिती कशी काय देता की बुद्धाच्या धम्मामध्ये जाती व्यवस्था नाही? हा घ्या भारत सरकारचा कागदोपत्री पुरावा, हे बौद्ध धर्म आणि या बौद्ध धर्मात इतक्या जाती. मग मी काय म्हणू? मी त्या माणसाला काय उत्तर देऊ? मी बुद्धाच्या धम्मात जाती व्यवस्था नाही म्हणून प्रचार करतोय. मी बुद्धाच्या धम्मामध्ये जाती व्यवस्था नाही म्हणून प्रचार करतोय आणि आमचे सर्व लोक बुद्धाच्या धम्मामध्ये जाती नाहीत म्हणून प्रचार करतात आणि सरकारी रेकॉर्डवर बुद्धाच्या धम्मामध्ये जाती आहेत. आणि जर समजा समोरच्या व्यक्तीनं ते जर डॉक्युमेंट्स ती जर पत्र आपल्या समोर जर मांडलीत आणि म्हणलं की हे बघा तुमच्या बौद्ध धर्मामध्ये जाती व्यवस्था आहे, मग आम्ही काय उत्तर देणार? महत्वाचं आहे. बरं, बुद्धाच्या धर्मामध्ये जाती व्यवस्था निर्माण केली. जात म्हणजे काय? जात कुठे निर्माण झाली? जातीचं ओरिजिन काय? जात ही बुद्धाच्या जात ही हिंदूच्या धर्मग्रंथात आहे. जात हे हिंदूची व्यवस्था आहे आणि नुसत्या जातीनं भागत नाही तर प्रत्येक जातीसाठी एक वर्णाची व्यवस्था आहे. जात आणि वर्ण दोन्ही एकमेकांना इतके चिपकलेले आहेत की जाती आणि वर्णांना एक दुसऱ्यापासून अलगच करता येत नाही. बुद्धाच्या धम्मात जाती व्यवस्था निर्माण झाली. मग बुद्धाच्या धम्मात जाती व्यवस्था निर्माण झाल्यानंतर जातींमुळे वर्ण व्यवस्था निर्माण झालेली आहे आणि वर्ण व्यवस्था म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्था, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, ज्याच्या विरोधात बाबासाहेबांनी आयुष्यभर लिहिलं, आयुष्यभर बोललं आणि ज्या चातुर्वर्ण्यामुळं आज या देशाची अशी परिस्थिती आहे. तो चातुर्वर्ण कुणामुळं? या भारत सरकारमुळं आपल्या बुद्ध धम्मात निर्माण झालेला आहे. ही गंभीर बाब नाही? ही गंभीर बाब नाही का? प्रत्येक बौद्ध मनुष्य या गोष्टीने खवळून उठायला पाहिजे.